हॅलो, नमस्कार. ड्रीम ड्रेसेस कोचिंगमध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची ड्राफ्टिंग स्टेप बाय स्टेप शिकवली होती. जर तुम्ही माझा या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की माझा या आधीचा व्हिडिओ बघा. त्यात मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग एकदम स्टेप बाय स्टेप आणि एकदम डिटेलमध्ये शिकवलेली आहे. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज जेव्हा आपण फॅब्रिकवर कट करतो तेव्हा कुठे वाढवायचं आणि कशा पद्धतीने कट करायचं हे सगळी माहिती सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट करते, ते म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ बघतात ना, म्हणजे आजच मला एक व्हॉट्सअपला मेसेज आलेला की ताई माझा ब्लाऊज चुकला आहे. तर मी त्यांना सांगितलं की फोटो पाठवा म्हणून. तर त्यांनी फोटो पाठवला तर त्यात बघितलं तर त्यांनी योगपट्टी पण उलटी लावलेली होती, टक्स पण बरोबर नव्हते. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय, जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला, स्किप करायच्या आधी बघितलात, तुम्ही 1-2 वेळा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुम्ही ब्लाऊज शिवा. तुम्ही घाई करून करून ब्लाऊज शिवू नका. जर तुम्ही घाई करून ब्लाऊज शिवलात ना तर तुम्ही असं उलट सुलट जोडतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ नीट बघा. समजत नसेल तर पुन्हा पुन्हा बघा, स्किप करू नका. स्किप केल्यामुळे काय होतं, मी मध्ये मध्ये छोटे छोटे पॉईंट सांगते तुम्हाला, ते तुम्ही मिस करतात आणि मग तुमचा ब्लाऊज अशा प्रकारे चुकतो. आता मी हा कटिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे, फॅब्रिक कटिंगचा. त्यात पण असे बरेच मुद्दे मी सांगत असते की ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत. जर तुम्ही फॅब्रिक कटिंग करताना आहेत तसं कट केलं तर तुमचा ब्लाऊज कधीच बरोबर बसणार नाही. कारण फॅब्रिक कट करताना आणि पेपर कट करताना अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती असतात ज्या आपण फॉलो केल्या पाहिजेत. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेन, तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघताय, तुम्हाला जर काही नवीन शिकायचं असेल, नीट शिकायचं असेल, परफेक्ट व्हायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. एवढीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. ओके. तर आता मी व्हिडिओला स्टार्ट करते. आणि रोजची गोष्ट ती म्हणजे माझे व्हिडिओ बघायच्या आधी माझ्या व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला स्टिचिंग, आरी वर्क असे वेगवेगळे विषय नक्कीच शिकायला मिळतील. ओके. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण कटिंगला सुरुवात करूया. कटिंगला सुरुवात करण्याआधी एक मुद्दा क्लिअर करते. म्हणजे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही कमेंट करून सांगा जर हा पॅटर्न तुम्हाला शिकायचा असेल तर. पण काय झालंय माहितीये, आता मी ब्लाऊज पीस हा घेतलाय. मग ह्या ब्लाऊज पीसला ना हा पॅटर्न जर मी तुम्हाला दाखवला तर ते बरं नाही वाटणार. ओके. त्यामुळे हा पॅटर्न मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. जेव्हा मी काठपदरचा ब्लाऊज तुम्हाला तुमच्या समोर शिवून दाखवेन तेव्हा मी हाच पॅटर्न तुम्हाला नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. ओके. आणि अजून एक ताईंची कमेंट होती की मेगा स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवा म्हणून. मग त्यांचा कमेंटचा विचार करून मी यामध्ये तुम्हाला मेगा स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. ओके. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी आता हा बॅक हुकचा ब्लाऊज शिवणार आहे. तर बॅक हुकचा जेव्हा ब्लाऊज आपल्याला शिवायचा असतो तेव्हा कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. ओके. मग बॅक हुक असल्यामुळे आता जो मागचा भाग आहे हा कंपल्सरी तुम्हाला फोल्डेड साईडलाच ठेवायचा आहे असं काही नाही. मागचा भाग तुम्ही ओपन साईडने पण ठेवू शकतात. त्याचं कारण असं आहे, कारण मी हा बॅक हुकचा ब्लाऊज शिवत आहे त्यामुळे. आणि हे जे काठ असतात ना, शक्यतो हे काठ आहेत ना कटिंगमध्ये घ्यायचे नाहीत. ओके. तर मी थोडंसं आतमध्ये घेऊन हा इथे ठेवते. त्याचसोबत मी फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्टचा हा एवढा भाग तुमचा घडीमध्ये यायला पाहिजे, कारण फ्रंट आपला जॉईंट आहे. तर मी हा इथे असा ऍडजस्ट करून ठेवेन. हे बघा. आता इथे म्हणाल की हे असं ठेवलं ना, फ्रंट फ्रंट ठेवतानाच आहे ना खूप जणांच्या चुका होतात. फ्रंट ठेवताना हा प्रॉब्लेम येतो की क्रॉस कट केलेला असल्यामुळे हा इथे जातो. मग तो कसा जोडायचा ते मी तुम्हाला आता दाखवते. सगळ्यात पहिला तर हा बरोबर असा इथे ठेवून घ्यायचा फ्रंट पार्ट. खालून थोडंसं मार्जिन ठेव, म्हणजे खालून थोडंसं ठेवते मी, नंतर कट करून टाकेन. पहिला खालून एक पिन लावून घेते. त्यानंतर इथे एक पिन लावून घेते. त्यानंतर इथून मधून जर असं फुगतंय ना, मग तुम्हाला दाखवताना मला प्रॉब्लेम होतो. ते हे फुगलं ना की व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसत नाही. त्यामुळे मी इथे 3 पिन्स लावून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं ना, नीट लक्ष देऊन बघा. हा जो भाग आहे ना हा कापडच्या पुढे आलाय. असं जर तुम्ही कापलात तर तुमचा उंची कमी होणार. मग त्यामुळे काय करायचंय, हा जो गळ्याचा भाग आहे ना हा थोडासा, हा बघा असा ठेवायचा. हा इथे आहे ना, हा थोडा असा मागे घेऊन इथे ठेवायचा. ओके. आणि इथे पिन लावायचा. कॉर्नर बरोबर घडीत आणून ठेवायचा आणि इथे पिन लावायचा. लावला. आता पुन्हा इथे एक फोल्ड आली ना तरी चालते. आता न्यूजपेपर जेव्हा तुम्ही घ्याल ना तेव्हा इथे फोल्ड येईल, पण इथे आता कार्डशीट पेपर आहे त्यामुळे काही फोल्ड येत नाहीये, सरळ राहतोय तो. तर मी इथे बरोबर एक पिन लावून घेते. हे बघा. इथे फुगलं तरी चालेल हे असं ठेवून ना, म्हणजे इथे फोल्ड येतो न्यूजपेपरला. हा कार्डशीट आहे त्यामुळे इथे फोल्ड येत नाहीये. हे बघा, असा न्यूजपेपरला एक चिमटी येईल तर ती अशी चिमटी इथे ठेवायची. ओके.
तर हा अशा प्रकारेच लावायचा आहे. जेव्हा पुढचा गळा बंद असतो ना, तेव्हाच हा प्रॉब्लेम येतो. हा समजा तुम्ही बंद गळ्याला नाही, साईडला लावलात कुठे पण, तर काही प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा पुढचा गळा बंद असतो तेव्हा हा प्रॉब्लेम खूप येतो. ओके, एवढं झाल्यानंतर काय करायचंय, इथून इथपर्यंत एक दाबाचं मार्जिन जेवढं आपण घेतो ना, म्हणजे पाव इंचापेक्षा 1 पॉईंट जास्त. ओके, तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही अर्धा इंच पण वाढवू शकता. नाहीतर एक दाबाचं जेवढं अंतर असतं म्हणजे पाव इंचापेक्षा 1 पॉईंट फक्त जास्त एवढं अंतर घ्यायचं आहे. नवीन शिकत असाल तर सरळ अर्धा इंच वाढवा. ओके, इथे नीट बघा, इथून इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. ओके, तर आता मी इथे असा बॅक पार्ट लावून घेते. बॅक पार्ट लावताना हा पण ऍडजस्ट करून कुठे राहतोय तो बघते. ओके, मग मी हा ना असा ठेवेन. असं ठेवल्यामुळे काय होणार, इथे मला हुक पट्टीला वगैरे कापड मिळेल आणि त्याचसोबत मला इथे जॉईंटमध्ये पण कापड मिळेल जर काही करायचं असेल पुढे तर. आणि समजा मी असा ठेवला ना इथे, तर इथून पण कापड अर्ध मिळतंय, इथून थोडं मिळतंय आणि इथून थोडं मिळतंय. म्हणजे कधी पण आपण कटिंग करतो ना, ते हेच मी मुद्दे तुम्हाला सांगत असते की कापड कसं आपलं जास्त मिळेल त्याचा विचार करा. कारण हुक पट्ट्यांना वगैरे आपल्याला कापड लागत असतं. त्यामुळे आपण जेव्हा पण पार्ट ठेवतो ना, मी असे ठेवले म्हणून तुम्ही असेच ठेवले पाहिजे असं नाहीये. कापड ऍडजस्ट करून ठेवायला शिकायचंय आपल्याला. ओके, तर इथे मी असं कापड ठेवलं ना, तर इथून मला हुकपट्टीसाठी आणि इथून मला हुकपट्टीसाठी जास्त कापड मिळेल. पण जर मी असं ठेवते तेव्हा इथून थोडा तुकडा मिळेल, इथून थोडा तुकडा मिळेल, इथून थोडा तुकडा मिळेल, त्याचं मी काहीच करू शकत नाहीये. ओके, त्यामुळे व्यवस्थित ऍडजस्ट करून कापड ठेवायचं आहे. आणि कापड ठेवताना हे पण लक्षात घ्या, इथून आपल्याला वाढवायचं आहे. ओके, त्यामुळे मी इथे कापड असं ठेवून घेते. तर इथे मी पिन्स लावून घेते. ह्या ब्लाऊजला मी तुम्हाला सिंपलच बॅक पॅटर्न दाखवेन, कारण मला बॅक हुक पाहिजे हा, त्यामुळे. सिंपल ब्लाऊज पीस असल्यामुळे सिंपलच पॅटर्न शिवूया आपण ह्याचा. जसं ह्याला वाढवलात ना, तसंच ह्याला पण वाढवून घ्यायचं बघा. एक दाबाच्या अंतराने वाढवून घ्यायचं, म्हणजेच काय तर पाव इंचापेक्षा 1 पॉईंट कमी. पुन्हा पुन्हा सांगते, नवीन असाल तर अर्धा इंच पण वाढवू शकता. ओके, तर अशा प्रकारे इथे वाढून घेतलंय, ह्याला वाढून घेतलंय. आता मेगा स्लीव्हजला अस्तर घालायची गरज लागत नाही. मेगा स्लीव्हजला हेच कापड डबल करून लावलं जातं. त्यामुळे आता हे झालेलं आहे, हे कटिंग करून घेते. हात ठेवायचं पेपर कटिंगवर, म्हणजे अजिबात इकडे तिकडे होत नाही. तसं पण तुम्ही पिना लावून घेतात तेव्हा इकडे तिकडे होत नाही. चुकूनही हा भाग कापायचा नाहीये, चुकूनही हा भाग कापायचा नाही. हे भाग जर कापलात तर ब्लाऊज तुमचा मार्जिनला कमी येणार. ओके, आणि टक्स पॉईंट पण तुमचा हलणार, म्हणजे टक्स पॉईंट पण व्यवस्थित तुमचा येणार नाही. इथे समजा तुम्ही जास्त मार्जिन ठेवलात तरी तुमचा टक्स पॉईंट व्यवस्थित येणार नाही. जेवढं तुम्ही शिवण्यात जाणार तेवढंच मार्जिन घ्यायचं, गळा कट करून घ्यायचा. प्रिन्स कटचा गळा हा असाच येतो. म्हणणार की गळा रुंदीच राहिली नाही, तर असं काय नाहीये. प्रिन्स कटचा गळा हा असाच येतो ह्या पॅटर्न मध्ये शिवलात तर. ओके, तर अशा प्रकारे मी अस्तरवर तीनही पार्ट काढून घेतलेले आहेत. स्लीव्ज राहिलेत, स्लीव्ज फक्त मेन फॅब्रिकवरच कट होणार, त्यामुळे स्लीव्ज काय मी अस्तरवर कापणार नाहीये. ओके, आणि हा अस्तरचा शेड मला परफेक्ट मिळाला नव्हता, त्यामुळे मग मी हा आहे तोच चालवून घेतला आहे आणि एवढा काही डिफरन्स वाटत नाहीये त्यात. इथे मी थोडंसं साडीचं फॅब्रिक सोडलेलं, त्यामुळे ते मी हाईड करून घेते आणि जेवढं फॅब्रिक आहे तेवढीच बरोबर इथे फोल्ड घालून घेतलेली आहे. समजा मी इथपर्यंत फोल्ड घातली ना, तर मग बॅक पार्ट कट करताना काय होईल, तर खाली हा कापड येईल. त्यामुळे नीट लक्षात ठेवायचं, जेवढं आपलं मेन फॅब्रिक आहे ना तेवढ्याचीच फोल्ड घालून घ्यायची आहे. ओके,
हे सगळे अनुभव जे मी क्लासमध्ये बघितलेले आहेत स्टुडंटनी केलेले, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगते ना छोट्या छोट्या, त्या लक्षात घेत जावा. आता बरोबर इथे खाली मी बॅक पार्ट ठेवेन, बरोबर कटोकट ठेवेन इथे बॅक पार्ट. आता प्रत्येक पार्ट जो आहे ना त्याला एक्स्ट्रा मार्जिन पाहिजे असा ठेवा. हा इथे ठेवते. तर आता प्रत्येक पार्टला एक्स्ट्रा मार्जिन राहील ना असा प्रत्येक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. हा जसा घडीत कट केलेला तसा घडीतच ठेवायचा इथे. हा जो आहे हा इथे खाली ठेवलाय, ह्याला घडी नाहीये कुठली पण, कारण हा बॅक हुक करणार आहे त्यामुळे. आणि हा पण इथे मी असाच ठेवून घेतलेला आहे. ओके. आणि हा जो साईडला जेवढा पण उरलेला आहे तो स्लीव्ह साठी यूज करणार आहोत. तर मी पहिला याला पिनअप करून घेते. आणि आता हे कापड पण एकदम असं रफ टफ आहे, म्हणजे एकदम धागे निघणारं आहे, त्यामुळे मी जास्तच ठेवणार आहे थोडं मार्जिन. ह्याला शिवताना कट करेन नंतर. आणि हो, तुम्हाला हा ब्लाऊज पॅडेड शिकायचा आहे की विदाऊट पॅडेड हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटवर मी ठरवणार आहे पॅडेड शिवायचा की विदाऊट पॅडेड शिवायचा. ओके. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा शिकायचा आहे, पॅडेड शिवायचा आहे की विदाऊट पॅडेड, हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता बघा मेन फॅब्रिक कट करतोय, त्यामुळे प्रत्येक पार्ट एक्स्ट्रा कापायचा प्रत्येक साईडने. तर या प्रकारे आपले 3 पार्ट तयार आहेत कट करून. नेक काय मी आता कट केला नाहीये, नंतर करेन कट. तर आणि इथे बघा हा एवढा कापड राहिला, ह्यात मी तुम्हाला मेगा स्लीव्ज कसं स्टिच करतात ते दाखवते. मेगा स्लीव्हचा जो ओरिजिनल स्लीव्ज आहेत, म्हणजे फोल्डेड स्लीव्ज असतात मेगा स्लीव्ज, तर ते कसे करतात ना त्याच्यासाठी हा कापड जास्त लागतो. मग ह्या कापडमध्ये आरामात मेगा स्लीव्ज बसतील. तर मी तुम्हाला पॅटर्न दाखवेन. ओके. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॅब्रिकवर प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कटिंग करतात ते शिकवलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेगा स्लीव्हचं कटिंग दाखवणार आहे. स्टेप बाय स्टेप मेगा स्लीव्ज कसा कट करतात, कारण त्यात पण खूप मेथड आहेत, वेगवेगळे आहेत. ते जर मी आता सगळं तुम्हाला दाखवत गेली तर हा व्हिडिओ लॉंग होऊन जाईल. त्यामुळे मेगा स्लीव्हसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार. तर नेक्स्ट व्हिडिओ जो आपला अपलोड होईल तो मेगा स्लीव्जवर असेल. आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजची संपूर्ण शिलाई दाखवणार आहे. ओके. तर थोडंसं वेट करा. ओके. आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा. माझे व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितलात, तशी प्रॅक्टिस केला तर नक्कीच तुम्हाला चांगलं शिवता येईल आणि फिटिंग पण तुमचं परफेक्ट बसेल. ओके. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे प्रिन्स कटच्या नोट्स मी अजून टाकल्या नाहीयेत. म्हणजे ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे ते मला मेसेज करतात की तू प्रिन्स कटच्या नोट्स अजून टाकल्या नाहीयेत. तर 1-2 दिवसात मी प्रिन्स कटच्या नोट पण अपलोड करीन. ओके. आणि ज्यांनी मेंबरशिप घेतली नाहीये त्यांना ब्लाऊजच्या नोट्स हव्या आहेत, त्यांना सांगते जर तुम्ही मेंबरशिप घेतला तर तुम्हाला आतापर्यंत जे ब्लाऊज मी शिकवले आहेत ह्या क्लासमध्ये त्या सगळ्या ब्लाऊजच्या नोट्स मिळून जातील. ओके. तर तुम्हाला जर ब्लाऊजच्या नोट्स हव्या असतील तर मेंबरशिप घ्या आणि ब्लाऊजच्या नोट्स मिळवा. बाय बाय.